बांगलादेशमधील हिंदूंच्या हत्या थांबवा. राष्ट्रीय बजरंग दल व शिवप्रतिष्ठान संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन. बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंच्या होत असलेल्या हत्या थांबवण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणीचे निवेदन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तसेच शिवप्रतिष्ठान संघटना कोपरगाव यांनी आज बुधवार 24 डिसेंबर रोजी तहसीलदार महेश सावंत यांना दिले. याबाबत सविस्तर वृत्त असे की बांगलादेशमधील शेख हसीना यांचे सरकार गेल्यापासून तेथील अल्पसंख्याक हिंदूंच्या हत्या करून छळ करण्यात येत आहे. हिंदूंची मंदिरे तोडणे, घरे तसेच दुकानाची तोडफोड करून जाळपोळ करणे असे प्रकार सातत्याने सुरू आहे. नुकत्याच एका दीपू चंद्रदास या युवकाची हत्या करून त्याला झाडाला बांधून जाळण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी विविध ठिकाणी निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध केला आहे. तसेच याबाबत भारत सरकारने तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी संतोष गगवाल, कृष्णा दळवी, शिवप्रसाद बडे, अनिल गायकवाड, दत्तात्रय भागिले, श्रीकांत पायवडे, अनिकेत पेंढारे, राहुल मोहिते, सिद्धार्थ खडागळे, श्रेया कुलकर्णी आदी उपस्थित होते. जय श्रीराम. आता जी बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंना जिवंतपणे जाळण्यात आलं त्याचं निवेदन द्यायला आज आम्ही इथं आलोय. किती दिवस आम्ही पण निवेदन देत बसणार आहे? किती दिवस आम्ही पण मोर्चे काढत बसणार आहे का आमच्या हिंदूंना न्याय द्या? अरे बांगलादेश मधला हिंदू फक्त एक हिंदू म्हणून पुढे गेला होता, तरी सुद्धा ह्या हरामखोरांनी आपल्या हिंदूला जिवंतपणे जाळलं, जिवंतपणे मारलं. आणि भाईचारा करणाऱ्या हिंदूंनो अजून सुद्धा सुधरा, कारण की हा आपल्या छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि आपल्याच ह्या महाराष्ट्रात आपला हा हिंदू असा जिवंतपणे जाळला जाईल हे आपले महाराज बघू शकणार नाहीत. त्यामुळे हा भाईचारा तुम्ही बंद करा आणि आता मोर्चे ते काढणं बस करा रे. जसे ते हरामखोर आपल्या एका एका हिंदूला जिवंतपणे जाळता कापता, तसा आपल्या एका एका हिंदूने या हरामखोरांना जिवंतपणे जाळायचं, कापायचं आणि मारायचं. आता मी एवढंच सांगाल आणि भाईचारा करणाऱ्या हिंदूंना सुधरा, कारण की आपल्या ह्या देशात 146 करोड हिंदू आहे, 146 करोड, तरी सुद्धा आपल्या हिंदूंचा आवाज दाबला जातोय. त्यामुळे आता आपल्याला सुद्धा लाठ्या काठ्या सगळं घेऊन बाहेर पडावं लागणार आहे. जय श्रीराम. आज आम्ही कोपरगाव मध्ये तहसील कार्यालय ते आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल तर्फे जे बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक हत्या जरी झालेली त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यावर कायदा आणण्यासाठी व ते थांबवण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. तर त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या की हे अल्लाह अकबर के नारे के साथ मकानों और दुकानों में आग लगाई जा रही है और ग्रेटर बांग्लादेश का नक्शा बनाकर भारत को सीमाओं को चुनौती देने की तयारी की जा रही है. तर ह्या ज्या गोष्टी होत आहे जे मुसलमानांकडनं केल्या जातात, जाणीवपूर्वक हिंदूंना त्रास देणं, हिंदूंच्या माता बहिणींवर टार्गेट करणं, मुलांना टार्गेट करणं, तर हे थांबवण्यासाठी आमचं राष्ट्रपती व पंतप्रधान यांना आव्हान आहे का जे हिंदूंना टार्गेट केलं जातं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हिंदूंना न्याय भेटला पाहिजे. जय श्रीराम. आज जे निवेदन दिलंय काय नेमकं मागणी आहे आपण? मागणी अशी की बांगलादेश मध्ये हिंदूंना वारंवार हत्या, बलात्कार अशा घटना होत आहे. बहुसंख्य मंदिरं तोडले जाऊ राहिले. याच्या विरोधात आम्ही कोपरगाव तहसील साहेबांना निवेदन दिलेले की बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्या आहे, ज्या ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्या तिथं वारंवार हत्या, बलात्कार अशा घटना होत आहेत. आणि आमची मागणी अशी की बांगलादेशमध्ये शेख हसीनाचं सरकारचा तख्तापलट झालेलं आहे, तेव्हापासून हिंदूंवर हिंसा चालू झालेली आहे. अशा 88 घटना झालेल्या आहेत. त्याच्या विरोधात आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांना. आणि भारतात 40 लाख बांगलादेशी मुसलमान आहे. हे बांगलादेशी मुसलमान हे सगळे भारताने हुसकून दिले पाहिजे आणि विदेश मंत्रालय व विदेश दूतावास या विरोधात कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. जय श्रीराम.